नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट ब्लाउज पीसवर ठेवून कसे कटिंग करायचं। मागच्या पार्टमध्ये आपण पेपरवरती 36 साइज प्रिन्स कटचे कटिंग कसे करायचे हे बघितले होते। तर आज आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये की पेपर कटिंग ब्लाउज पीसवर ठेवून त्याचे कटिंग कसे करायचे। तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। असे हे बघा, आता हे पॅटर्न मी असं ठेवलेलं आहे। ही बॅक साइड मी इथं ठेवलेली आहे, ही बाहीचा भाग मी इथं ठेवलेला आहे, हा पुढचा प्रिन्स कट आहे आणि हा त्याला जो प्रिन्स कटचा भाग जोडतो तो आहे। तर 1 इंच आपल्याला ह्या साईडला आपण वाढवून घ्यायचा आहे। तर तो मी व्यवस्थित असा वाढवून घेतलेला आहे क्रॉसमध्ये। त्यालाही 1 इंच त्या साईडला हुकलूक पट्टीच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे। तेही मी एक साईडला वाढवून घेतलेलं आहे। ह्या साईडला इकडे 1 इंच, त्या साईडला 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही अगोदर, जर तुम्ही नवीन शिकणारे आहात आणि शिवणारे आहात तर तुम्ही अगोदर ब्लाऊज पीस मोजून घ्या, व्यवस्थित पेपर पॅटर्न त्याच्यावर बसतात का ते बघा आणि नंतर तुम्ही कटिंगला सुरुवात करा। तर आपण हे पॅटर्न काढून आता कटिंग करून घेऊयात। तर हा आपला बंद बाजू साईडला आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे। हा पाठीचा भाग आपण अगोदर बाजूला ठेवूया। बाहीचा भाग कट करून घेऊया। आता हा फ्रंट साइडचा प्रिन्सेस कटचा भाग कट करून घेऊया। आणि हा भाग ह्या अशा पद्धतीने तुम्ही शिस्तीत कटिंग करून घ्या। ह्या अशा पद्धतीने सगळं मी पेपर पॅटर्न ठेवून कटिंग केलेलं आहे। हा झाला बॅक साईडचा भाग, ही आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे। हा फ्रंट प्रिन्सेस कटचा पार्ट आणि जो जॉईंट करतो तो हा भाग। अशा पद्धतीने हे कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्हाला ह्यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही सांगा। धन्यवाद।